समर्थ अकॅडमी भंडारा। हाय फ्रेंड्स, नमस्कार। समर्थ अकॅडमी भंडारामध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 SRPF गट क्रमांक 20 वरणगाव येथील मैदानी चाचणीचा कट ऑफ काय लागू शकतो, किती लोकांनी आतापर्यंत ग्राउंड दिलेला आहे, या सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका। जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर सोबतचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून लवकरात लवकर नवीन अपडेट्स तुमच्या समोर येत राहतील। पुढे जे मी PDF दाखवतोय या सर्व PDF किंवा इतर पोलीस भरतीचे लेटेस्ट अपडेट्स, कट ऑफ, इतर जिल्ह्याच्या निवड याद्या, या सर्व गोष्टी मी टेलिग्राम चॅनलवर टाकत असतो, ज्याची लिंक पिन कॉमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका। चला व्हिडिओला सुरुवात करूयात। तुमच्या स्क्रीनवर आता SRPF गट क्रमांक 20 च्या असणाऱ्या एकूण जागा आलेल्या आहेत, ज्या की 291 आहेत। ज्यापैकी SC साठी 38, ST 20, VJA 9, NTB 7, NTC 10, NTD 6, विमाप्र म्हणजे SBC 6, OBC 55, SEBC 29, EWS 29, ओपनसाठी 82, अशा मिळून टोटल 291 जागा आहेत। ज्यापैकी 182 जागा या सर्वसाधारण संपूर्ण कॅटेगरीच्या मिळून आहेत आणि बाकी उरलेल्या या ठिकाणी 109 जागा या त्या कॅटेगरीमधल्या समांतर आरक्षणानुसार आहेत। तर आता या 291 जागेसाठी आज दिनांक 3 एप्रिल 2026 पर्यंत किती लोकांनी मैदानी चाचणी दिल्यात तो आकडा मी तुम्हाला असणारा दाखवतो। तर ही यांची आज प्रसिद्ध झालेली PDF आहे 3/4/2026 रोजीची। इथं असणारे यांनी मैदानी चाचणीमध्ये जे गुण मिळाले त्याची यादी जोडलेली आहे। मग तुम्ही म्हणताल ह्याच्यावरून काय कळतंय किती लोकांनी ग्राउंड दिलं, तर जे चेस नंबर आहे त्या चेस नंबरवरून आपल्याला या ठिकाणी आतापर्यंत मैदानी चाचणी दिलेल्या उमेदवारांचा आकडा समजतो। तर इथं आहे तो 13,722 लोकांनी असणार या ठिकाणी आतापर्यंत मैदानी चाचणी दिलेली आहे। मग सर्वच असणार याच्यामध्ये पात्र झालेत का, असू शकतंय की याच्यामध्ये काही फेल विद्यार्थी पण तुम्हाला पाहायला मिळतील, पण SRPFला 3च इव्हेंट असतात, त्याच्यामुळे या ठिकाणी फेल उमेदवारांची संख्या बोटावर मोजण्या इतकी संपूर्ण ग्राउंड संपल्यावर आपल्याला पाहायला मिळते। आता हे तुमच्यासमोर मी जे स्क्रोल करतोय याच्यामध्ये तुम्ही मार्क जे पाहताय 95, 91, 93, 95, 97 हे आकडे तुम्हाला जास्त पाहायला मिळतात। इथं याच्यामुळं काय नेमकं सांगायचंय काय की तुम्ही जर याच्याकडे नीट असणारे मी स्क्रोल करताना पाहत असाल तर लगभग प्रत्येक पेजवर तुम्हाला 97, 95 वाले कमीत कमी 2 ना 3 विद्यार्थी या ठिकाणी मिळतात। म्हणजे 97 वाले 2-3 दिसतात आणि 95 वाले पण 2-3 असणारं तुम्हाला इथं पाहायला मिळतात, बरोबर। मग याच्यावरून मला सांगायचं काय की जो ओपन जनरलचा कट ऑफ आहे तो ओपन जनरलचा कट ऑफ 97 मार्कावर लागेल। 97 याच्यापेक्षा कमी येईल असं मला वाटत नाही। 50 जागा आहेत, एकाच 10 प्रमाण 500, पण 500 पेक्षाही जास्त विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये बसतील, कारण 97 समान गुण असणाऱ्यांची संख्या भरपूर होते आणि या मध्ये समाविष्ट करावं लागते। म्हणून ओपनचा कट ऑफ 97 मार्कावर लागेल असा माझा अंदाज आहे। एक्झॅक्ट असणारं ही लिस्ट किंवा SRPF 20 ची कुठलीच लिस्ट एडिट करता येत नाही, त्याच्यामुळे असणारं एक्झॅक्ट असणारं लावता येत नाही। पण एक जे एवढे सगळे गुणयाद्या पाहिले त्याच्यावरून अंदाज लावलेला आहे की 97 मार्कावर ओपन कॅटेगरीचा कट ऑफ लागेल। मग बाकी कॅटेगरीचं काय, तर SC कॅटेगरीचा कट ऑफ या ठिकाणी 93 ते 95 या दरम्यान लागू शकतो, एक अंदाज आहे। कदाचित त्याच्यामध्ये 2 मार्काची झाली तर घट होऊ शकते, कारण 93 मार्कवाले जर समान मार्कवाले जास्त नसतील तर मग मे बी असणारा 2 मार्कांनी खाली होऊ शकतो 91। ST कॅटेगरीचा कट ऑफ तो पण असणारा लगभग 93 ते 95 दरम्यान लागेल। VJA किंवा NTच्या सर्व जे कॅटेगरी आहेत यांचाही कट ऑफ असणारं 93 ते 95 याच दरम्यान असणारा तुम्हाला पाहायला मिळेल। ओव्हरऑल जे बाकी सर्वही कॅटेगरी आहेत ना, या सर्व कॅटेगरीचा कट ऑफ लगभग 93 ते 95 लागेल। फक्त काहीच कॅटेगरी अशा आहेत की ज्यांचा कट ऑफ 91 वर येण्याची शक्यता आहे, जसं की SC कॅटेगरी असेल, ST असेल किंवा OBC असेल। या कॅटेगरीचा कट ऑफ आला तर 91 वर येईल, तोही असणारा शक्य वाटत नाही मला, पण एक त्या ठिकाणी लईच खाली आला तर 91, पण ह्याच्या खाली काही येणार नाही। फक्त EWS कॅटेगरी असू शकते की ज्याचा कट ऑफ मात्र 91च्या खाली किंवा 91 असेल असं मला वाटतंय। तर अशा पद्धतीत आपण या ठिकाणी वरणगावचा काय कट ऑफ लागेल एक अंदाज पाहिलेला आहे या जनरल कॅटेगरीचा। आणि जर समजा इतर समांतर आरक्षण जर पाहिले त्याच्यामध्ये माजी सैनिकाचा कट ऑफ कमीच असेल, त्या ठिकाणी जागा भरपूर आहे, त्यांना टोटल 43 जागा आहे तिथं, त्या मानाने इकडं माजी सैनिक कमी प्रमाणात येतात, त्याच्यामुळे त्यांचा कट ऑफ कमी लागेल। त्याचबरोबर इथं अंशकालीन पदवीधर नाके बराबर म्हणजे येतच नाही, तर आले तर क्वालिफाय झाले तर ते पात्र होतीलच। पोलीस पाल्य असेल, होमगार्ड असेल, हे जे कॅटेगरी आहेत PC म्हणा किंवा होमगार्ड म्हणा, म्हणजे पोलीस चाइल्ड आणि होमगार्ड यांचा कट ऑफ लगभग असणारा 91च्या आसपास असणारा
लागेल ओपन कॅटेगरीमधला आणि त्यांच्या कॅटेगरीमध्ये अजून एक 5-6 मार्काची घट होऊन 85 पर्यंत असणारा काही कॅटेगरीमध्ये हा कट ऑफ येऊ शकतो. भूकंपग्रस्त असेल, प्रकल्पग्रस्त असेल, स्पोर्ट्स पर्सन असेल, यांचे कट ऑफ या ठिकाणी स्पोर्ट्स पर्सनचे वगैरे 91 ते 93च्या दरम्यान असणारे लागतील काही कॅटेगरीमध्ये आणि काही कॅटेगरीमध्ये यांचा जो कट ऑफ आहे तो 85 पर्यंत खाली येईल. तर अशा पद्धतीत ओव्हरऑल एक अंदाज पाहिलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून लवकरात लवकर नवीन अपडेट्स तुमच्या समोर येत राहतील. टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका, जिथे मी लेटेस्ट पोलीस भरतीचे अपडेट देत असतो. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. टेक केअर.